नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय बेधडक. मी मिलिंद भागवत. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. बेधडक मध्ये आपलं स्वागत करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं म्हटलं जातं की आतल्या गाठीचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण करू पाहणाऱ्या शरद पवारांना मात्र ईडीचं, सीबीआयच्या कारवाईचं असं कारण देत सबब पुढे करत पवारांच्या अनेक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्यांची साथ सोडलेली आहे. पण हे केवळ कारणच आहे. खरं मात्र एक वेगळंच कारण आहे आणि ते म्हणजे सत्ता. सत्तेपोटी हे सगळे जण भाजपवासी होत आहेत का, सेनेत प्रवेश करतायत का, हाच आपल्या बेधडकचा आजचा चर्चेचा विषय. आणि याच विषयी चर्चा करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते महेश तपासे, आम आदमी पक्षाचे प्रवक्ते धनंजय शिंदे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, भाजपचे प्रवक्ते अतुल शहा, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन, सामाजिक समरसता मंच निमंत्रक रमेश पांडव आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहमद आपल्या बरोबर आज उपस्थित आहेत. सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे. चर्चेला सुरुवात करण्याआधी बुलेटिन मध्ये यावेळेला सगळ्यात मोठी बातमी येते. नवी मुंबईत राष्ट्रवादीचे बडे नेते गणेश नाईकांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता गणेश नाईक आपल्या कार्यकर्त्यांसह आणि सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करतील. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा या निवासस्थानी गणेश नाईक, संदीप नाईक आणि गणेश नाईक यांच्या सर्व समर्थक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे. नाईकांचा नवी मुंबईत उद्या शक्ती प्रदर्शन होणार असल्याचं सुद्धा कळत आहे. यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात चर्चा सुरू होती. गणेश नाईकांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे. या संदर्भात आज एका बैठकीचं सुद्धा नवी मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता अखेर मुहूर्त निश्चित झाल्याचं कळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा भाजपमध्ये प्रवेश केला जाणार आहे. त्यामुळे अर्थातच राष्ट्रवादीकरता हा मोठा धक्का मानला जातोय. महाराष्ट्रातल्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी मिलिंद. खरं तर नवी मुंबईत गणेश नाईक यांचा प्रस्ताव फार मोठा होता. आता पुन्हा एकदा भाजपला चांगलंच खिंडार पडताना दिसतंय. भाजपमध्ये येत आहेत, राष्ट्रवादीला खिंडार पडणार आहे. मुळात गणेश नाईक यांचा हा राजकीय प्रवास जर का पाहिला तर शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजप अशा प्रकारचा गणेश नाईक यांचा प्रवास आहे. पण गेल्या काही दिवसांपासून गणेश नाईक नाराज होते. लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेलाही त्यांनी थोडंफार काम केलं होतं. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनय, अखेर मुहूर्त ठरला तर नाईकांचा? नक्कीच मिलिंद, खूप महत्वाची बातमी आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीला खूप मोठा खिंडार पडलेला आहे. आणि गणेश नाईक बरोबर बुधवारी 11:35 वाजण्याच्या मुहूर्तावरती वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश करणार असल्याचं आता सूत्रांकडून समजलेलं आहे. गणेश नाईकांचं गेल्या अनेक दिवसापासून आमदार संदीप नाईक असतील हे सगळेजण भाजपच्या वाटेवरती होते. मात्र गणेश नाईकांची स्वतःपासून मनापासून इच्छा नव्हती की आपण भाजपमध्ये जावं. शरद पवारांना सोडण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे हा प्रवेश लांबला होता. अखेर या प्रवेशाचा मुहूर्त ठरला गेलाय. अमावस्यापूर्वी म्हणजे बुधवारी 11:58 अमावस्या लागते. त्याच्या अगोदर म्हणजे 11:35 हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आमदार संदीप नाईक, त्याचबरोबर माजी खासदार संजीव नाईक, त्यांचे पुतणे असतील सागर नाईक, हे सगळेच जण, त्याचबरोबर सगळे नगरसेवक आणि त्यांचे पदाधिकारी जे त्यांच्यासोबत येणारे असतील पक्षामधले, या सगळ्यांना घेऊन हा प्रवेश त्यांचा होणार आहे. त्यामुळे गणेश नाईकांसारखा हा मातब्बर नेता, राष्ट्रवादीचा मातब्बर नेता आता भाजपच्या गळाला लागल्यामुळे एक महत्वाचं म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या घडामोडी आता सुरू झालेल्या आहेत. आणि गणेश नाईकांसारखा नेता आल्यामुळे राष्ट्रवादीला खूप मोठी खिंडार पडलाय. मिलिंद, निश्चित. विनय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता. तपास करत तर लाखो दिखो की एकी दवा आणि ती म्हणजे सत्ता. गणेश नाईक असतील किंवा बाकीचे कोण लोक असतील, आता ह्यांनी खऱ्या अर्थाने तुमच्या चॅनलवरच मी पाहतोय की गणेश नाईक साहेब उद्याच्या बुधवारी 11:30 वाजता वर्षा बंगल्यावर प्रवेश घेणार आहेत. ठीक आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु एकटा कुठला नेता गेल्याने मतदार तिकडे जाईल असं मला वाटत नाही. आता नाईक साहेब आमच्याकडे गेले अनेक वर्ष होते, 10 वर्ष ते मंत्री राहिलेले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांनी संघटना ठाणे जिल्हा शहरामध्ये, ग्रामीण परिसरामध्ये बांधली. परंतु मला एक कळत नाही, आता भाजपाचं जर बघितलं तर ह्यांना भाजपाची काँग्रेस किंवा राष्ट्रवादी बनवायचं आहे का,
की त्याचे मूळ विचाराचे जे संघाचे कार्यकर्ते होते त्यांना पाठबळ द्यायचं का हा काय भाजपाचा अजेंडा आम्हाला त्या ठिकाणी अजून त्याच्यामध्ये कळत नाही. म्हणजे ओरिजिनली भाजपाची सुरुवात झाली ही संघाच्या विचारसरणीतनं झाली. त्याच्यातनं त्यांनी त्यांचा अजेंडा राबवत छोट्या मोठ्या नगरपालिका, जिल्हा परिषदा, मग विधानसभेतल्या जागा, मग देशामध्ये 2 खासदार, मग 200 303 झाले, आपण सगळ्यांनी पाहिलं. पण आज ती भाजप तशा विचाराची भाजप राहिली का हा पहिला प्रश्न आहे. आज तुम्ही एकीकडे काँग्रेसचे लोक फोडतात, ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, ज्यांच्यावर CIDची मागणी तुम्ही केली, ज्यांच्यावर EDची मागणी, म्हणजे तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना त्यांना तुम्ही फार मोठ्या रेड कार्पेट वेलकम तुमच्या पक्षामध्ये केलं. आणि केलं तर केलं, काही लोकांना जरी मंत्रिपद दिलं असलं तर बरेच अशी लोक आहेत ज्यांना हमीच दाखवलं. जसं कर्नाटकचा कालचं उदाहरण आपल्याला. महेशजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो याच्याकरता की आता आपण फक्त गणेश नाईकांच्या प्रवेशाबद्दलची प्रतिक्रिया तुमची जाणून घेतोय आणि देसाई सरांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घ्यायची. देसाई सर, अगदी थोडक्यात, गणेश नाईक आता भाजपात येणार, जिल्ह्यातली तर समीकरणं बदलतीलच, शिवसेना काय करणार हा वेगळा विषय, पण राष्ट्रवादीला तर मोठा धक्का. नक्कीच. म्हणजे ठाणे जिल्ह्यात आणि पालघरमध्ये दोन्ही ठिकाणी त्यांचा दबदबा आहे. दीर्घकाळामध्ये नवी मुंबईमध्ये सत्ता होती त्यांच्या हातात, त्यांना मंत्रिपद दिलं, पर्यावरणसारखं मंत्रिपद दिलं. पण मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की चंद्रकांत दादा पाटील यांनी असं विधान केलं होतं की 250 काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घराण्यांनी महाराष्ट्राची लूट केली. खरंय. आता या लूट केलेल्या लोकांमध्ये गणेश नाईक नव्हते का? आणि असले मोहिते तर पाटील. या तुम्ही ज्यांनी लूट केली असा आरोप आहे, निदान तुम्ही तो आरोप करताय, अशा लोकांचं तुम्ही स्वागत करणार असाल तर लुटीचा शेअर कोणाकोणाला मिळणार आहे हे सुद्धा जर लोकांना सांगितलं तुम्ही तर ते बरं होईल असं मला वाटतं. लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात भाजप, शिवसेना या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे राज्यात विरोधकांचा आत्मविश्वास गेलाय का असा प्रश्न सध्या पडतोय. कारण विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्याआधीच काँग्रेसमधून, प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमधून अगदी मोठ्या प्रमाणावर आउटगोईंगला सुरुवात झाली आहे. मुंबई अध्यक्ष, माजी खासदार, माजी मंत्री, महिला प्रदेशाध्यक्ष अशा अनेकांचा यात समावेश आहे. आणि आता तर नवी मुंबईतले थेट म्हणजे 60च्या जवळपास नगरसेवक, या सगळ्या आउटगोईंगवरून शरद पवार यांनी भाजपवर सत्तेचा धाक दाखवणं, धमकावणं अशा प्रकारचे गंभीर आरोप केलेत. पण मुख्यमंत्र्यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. हे आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण मुळात प्रश्न केवळ एकाच भोवती फिरतो, तो म्हणजे सत्तेसाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात का? आणि याच विषयी पुढे आता आपण चर्चा करणार आहोत. निश्चित. खरं तर देसाईजी, मला पहिला प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे, या आयात धोरणांचा अर्थ नेमका कसा लावायचा? उघड आहे की आता त्यांना 222 जागा त्यांच्याकडे लोकसभेच्या हिशोबाप्रमाणे आहेत. म्हणजे त्यांना आपण जिंकू असं वाटतंय. पण काही जणांचं म्हणणं आहे की त्यांना 288 जागा लॉंग टर्ममध्ये जिंकायच्यात. म्हणजे शिवसेनेची सुद्धा त्यावेळी त्यांना गरज भासणार नाही. आता एवढं इन्कमिंग झाल्यानंतर काय काय प्रॉब्लेम्स होतील ते इतके आल्यानंतर अनेक ठिकाणी फार मोठी कॉम्पिटिशन वाढेल की तिकीट कोणाला द्यायचं याची. दुसरं म्हणजे शिवसेनेची सुद्धा अस्वस्थता वाढेल. तुम्ही जी शिवसेनेची अस्वस्थता काय आहे त्याच्या सामनाच्या अग्रलेखामधनं तुम्ही बघितलं असेल. त्यामध्ये त्यांनी असं दाखवलं आहे, चंद्रकांत म्हणजे त्यांनी असं म्हणजे नथीतनं तीर मारणं ज्याला म्हणतात तसं म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादींनी जे केलं तेच आता आम्ही लोक करतोय. पण याच्यामध्ये सुद्धा शरद पवारांनी जो आरोप केलेला आहे की जो धाक दाखवण्याचा, धमक्या देण्याचा आणि त्याचा वापर करण्याचा, त्या आरोपाबाबत एक वेगळ्या प्रकारे त्यांनी मांडणी केलेली आहे की हे जे चाललंय सगळं ते सगळं चांगलं नाही, पण आता हे लोकशाहीचं स्वरूपच बदलत आहे आपल्याकडे, आता त्याला काय करणार. आणि बाळासाहेब ठाकरे हे तर म्हणायचे की राजकारण हे वेश्येसारखं असतं, असा शब्दप्रयोग त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असं म्हणत होते. म्हणजे ते जर असा शब्दप्रयोग करत होते, त्यांचं असं म्हणणं की शिवसेना फक्त असं करत नाही, भारतीय जनता पक्ष करत असेल तर करत असेल, बाकीचे पक्ष काँग्रेसने तर केलं आहे आणि तेच आता आम्ही करणार आहोत. आणि शिवसेनेमध्ये जे येत आहेत ते मात्र त्यांनी असं म्हटलं आहे की अतिशय संयम आणि धीराने बोटीवरचे सगळेजण उड्या मारून गेले की मग शेवटी सावकाशी जो जातो तो आमच्याकडे येतो, म्हणजे तो विचारपूर्वक आमच्याकडे येतो. आमच्याकडे येणारे मात्र फार पुण्यवान माणसं असतात, भारतीय जनता पक्षाकडे जाणारी पापी माणसं आहेत. त्यामुळे हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातला संघर्ष आहे असं मला वाटतं. राष्ट्रवादी त्यांना संपवायचे, कारण
त्यांच्या मते, भारतीय जनता पक्षाच्या मते त्यांचा मुख्य शत्रू हा काँग्रेस आहे. काँग्रेस म्हणजे काँग्रेसचा विचार आहे. काँग्रेसचा विचार त्यांना संपवायचा आहे. बरं. राष्ट्रवादी हा काँग्रेसचाच एक भाग आहे. त्यामुळे राष्ट्रवादी हा तसा विचार नाही, ती सरंजामदारांची, बरोबर. मनसबदारांची पार्टी आहे. पण तपासजी, तुम्हाला असं नाही वाटत की सत्ता हे केवळ एकमेव कारण आहे? ईडी, सीबीआयची कारवाई या तर सगळ्या दुय्यम गोष्टी म्हटल्या जात आहेत. पवारांना केवळ अगदी आतल्या गाठीचं राजकारण करू पाहणाऱ्या पवारांना सुद्धा फसवलं जात आहे केवळ ही कारणं देऊन. सत्ता हे एकमेव कारण आहे आणि म्हणून भाजपवासी, सेनेवासी असे अनेक जण तुमचे कार्यकर्ते, नेते होत आहेत. अलीकडच्या ह्या 3-4 दिवसामध्ये ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा त्याग केला, त्याच्यामध्ये सचिन आहेरांची मुलाखत बघताना मी आवर्जून ह्याच तुमच्या चॅनलवर त्याच्यात ते म्हणाले की मी काय राष्ट्रवादी फोडण्यासाठी तिथे गेलो नाही. आज जरी मला पवार साहेबांनी खूप दिलं, मला काही मतदारसंघाच्या मर्यादा आहेत, त्याच्यामुळे मला करता येत नाही किंवा जमत नाही, काय जे काय त्यांनी तो निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हेही त्यांना माहीत नव्हतं, असेही त्यांनी उल्लेख केला. भविष्यात तो काळ ठरवेल की योग्य आहे की अयोग्य. आता तुमच्याच वाहिनीवर तुम्ही गणेश नाईकांचं चित्र दाखवतात, तिकडे तुम्हीच असे म्हणालात की गणेश नाईकांच्या मनात तसं नाही. ठीक आहे, त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल, नगरसेवकांना काय वाटत असेल ते आज मला माहिती नाहीये, परंतु ह्या सगळ्या नेत्यांची जर तुम्ही बॉडी लँग्वेज बघितली तर ह्यांच्या मनामध्ये पवार साहेबांच्या बद्दलचं असलेलं प्रेम किंवा काही गोष्टी असेल हे तो त्या ठिकाणी पूर्णपणे झळकते. मग प्रेम आहे परंतु तर का ऐकून घ्या, जाताय? परंतु वस्तुस्थिती आज जी आहे ती पण स्पष्ट आहे. आता काल आमच्या महिलांच्या पदाधिकारी त्यांनी पक्षाचा त्याग केला. म्हणजे काही ठिकाणी स्थानिक प्रश्न असतील, काही ठिकाणी दबाव तंत्राचं राजकारण. आता पवार साहेबांच्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी सांगितल्यानंतर त्यांना काहीतरी इनपुट आहेतच ना. त्यांनी हसन मुश्रीफांचा आपल्याला दाखला दिला की त्यांनी पक्ष त्याग करून एखाद्या पक्षामध्ये जाण्यास नाकार दिल्यानंतर त्यांच्या मागे इन्कम टॅक्सची इन्क्वायरी, त्यांच्या घरावर छापे, त्यांच्या ऑफिसवर, कार्यालयावर छापे, एवढंच नव्हे तर त्याच्या भावाच्या बंगल्यावर छापे. म्हणजे हे सगळं अशा धाक दाखवूनच पद्धतीने चाललंय, बाकी काही नाही. 100% पवार साहेबांनी जी गोष्ट सांगितली ती एकटे पवार साहेबांनी जरी सांगितली असती तर आज देशातल्या सर्वच राजकीय पक्षांनी त्या भूमिकेला मान्य केलंय ना. जेवढे पक्ष हे शिवसेनेचे आणि भाजपचे विरोधी पक्ष बसलेले, सरकारच्या विरोधातले पक्ष आहेत, त्यांना जर तुम्ही विचारलं ते सांगतील की सत्ताधारी पक्ष स्वतःच्या विरोधकांना त्यांचं नाक दाबण्यासाठी सर्व प्रकारचे तंत्र. अतुल शाह सत्तेत येण्याकरता असे धाक दाखवतात म्हणतात तुम्ही. सीबीआय, अँटी करप्शन ब्युरो, ईडी, एवढं भारताचं राजकारण बदलून गेलंय, हे एवढं भारताचं राजकारण बदलून गेलंय हे या लोकांना समजत नाहीये. उत्तर प्रदेशच्या इलेक्शनच्या वेळी पण असंच चाललं होतं की आता समाजवादी आणि बीएसपी एक झालेत म्हणून आता काय भाजपचं खरं नाही, आणि हे जे लिमिटेड संकुचित थिंकिंगच्या मार्गाने हे सगळे कार्यकर्ते आहेत. मला तपासांच्या बोलण्यावर काय बोलायचं नाही, पण मी एवढंच सांगेन की आता विकास हा प्राईम आहे आणि बाकीच्या पक्षांचे नेते, मग ते सचिन आहेर असतील, ऐका ना, सचिन आहेर असतील, मग आत्ता गणेश नाईकांची न्यूज आत्ताच मला कळली आहे. या सगळ्यांना वाटतं की आपल्याला विकासाचं राजकारण जे करायचंय ते भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जाऊनच ते होणार आहे. म्हणजे अतुलजी, मी वेगळ्या शब्दात विचारतो तुम्हाला, म्हणजे तुमच्याकडे आलं तरच त्यांच्या मतदारसंघाचा विकास होणार आहे, नाहीतर नाही. शहासाहेबांना प्रश्न असा विचारायचा आहे अख्खा की गेल्या 60 वर्षामध्ये महाराष्ट्रातील देशात विकास झालाच नाही का? कारण आणि अशी तुमच्यामध्ये जादूची कांडी तुम्ही जे तुमच्याकडे की 15 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा 15 देशाचा विकास झाला. 70,000 चंद्रायनचं कोटी यान पाठवलं का? 5 अहो, वर्षामध्ये तुम्ही या 70,000 देशामध्ये कोटीचा बेरोजगारी मिटवू शकता का? तुम्ही धाक दबड करता, तुम्ही त्या ठिकाणी लोकसभेच्या पूर्वी हेच बोलत blackmail होते, करता. हे पण तुमच्यावर लोकांना असं खासगीमध्ये सर्व sincerity विरोधी माहिती आहे. पक्षाच्या मध्ये नेत्यांमध्ये बोलू नका चर्चा तुम्हाला तपासात. सांगतो. आपण तुमच्या बोललात त्यावेळी मी काही विधानसभेमध्ये, बोललो नाही. तुमच्या विधानसभेच्या तपासात मी कॅन्टीनमध्ये काहीच बोललो काय नाही. चर्चा होते? मी काहीच आमदार बोललो नाही. एकमेकांची काय तपासात बोलतात? मला विचारलं शाह गेलंय. साहेब, तुम्ही जरा माहिती तपासात घ्या. आहे. तुम्ही सर्व तंत्र त्यांनी काही लोकं राजकारणामध्ये येणारी असणारी थांबणार नाहीये. सगळ्या गोष्टी तुम्ही तपासात चुकीच्या आहे. पद्धतीने, म्हणजे आज तुम्ही किती देशातल्या बोला, लोकांना भीती वाटायला त्यांनी लागली तरुणांना. लोकं येणारी त्यावेळी थांबणार राजकारणात नाहीये. गेलं की नाही? लोकांना राजकारण हे भीती आदर्श, वाटते तुमची. आदर्शाचं एक घराणेशाहीची व्यासपीठ भीती होतं. वाटते. त्या आदर्श आणि व्यासपीठाचे आता चारी हे तंड्या आदर्श तोडलेल्या वगैरे आहेत. आणि त्याच्यामुळे आता लोकांना राजकारणात जायचं की नाही मला अशा संपवू तर पद्धतीचा द्या.
संभ्रम बोला तरुणांच्या तुम्ही मनामध्ये बोला निर्माण झालाय. यांनी काय काय केलं तुमच्या लोकांसाठी? पक्षातनं अहो, लोक बाहेर ऑटो जायचं इंडस्ट्री थांबणार सेक्टरमध्ये नाहीये 10 लाख लोक आता बेरोजगार होणार आहे. काय केलं 5 वर्षामध्ये? अहो, ते कुठे सगळं तुमचे बंधारे तपासा, आम्ही आपण केलंय ना, आपण सगळ्यांचं बोलूया योगदान आहे. तपासाची. आम्ही बोला. कुठे नाही म्हणतो. बोला शहाजी. पण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, नाही, असं आहे की मध्ये तपासले साहेबांनी मध्ये बोलले, मी तेव्हा त्यांनी ज्यांनी सुरुवातीला जे बोलले त्यावेळी मी काही बोललो नाही. म्हणून मला संपू द्या. तुम्ही तुमचे लोक सांभाळू शकत नाही. आता हे बोलून पण ते लोक थांबणार नाहीये. अजून अनेक लोक येणार आहेत आणि का येऊ नये. आज भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने या देशाला गती दिली आहे, गावोगावी कामाची सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे मग मुंबई असेल, मग अर्बन असेल, रुरल असेल, सगळीकडे आणि सगळे प्रॉब्लेम, मग रिझर्वेशनचा प्रॉब्लेम, ऑनलाईन ह्याचा प्रॉब्लेम, कर्जमाफीचा अतुल शहा, तुम्ही असं सगळ्या सांगताय की प्रॉब्लेमवर जसं काही चिंतन महाराष्ट्रात काम आता केलं. कुठली समस्याच नाही राहिली. म्हणून इथे एक SMS आलाय जो नवी नाही मुंबईचे आहे ना. जबाबदार ती पदाधिकाऱ्याचे समस्या गणेश नाईक यांच्या सगळ्यांचा संदर्भातली साथ घेऊन अफवा आहे ती- ही अशी सांगतायत त्या ठिकाणी. आता SMS आलाय बघा. बरं, महाजन जी सरांच्या लोकं- मला एकच अहो, मला मी तर म्हणायचंय, म्हणतो, मला जी आता लोकं न्यूज कळली आहे. काँग्रेस आणि असेल ना. राष्ट्रवादीच्या विचारसरणीतली अहो. लोक राहिलेली आहे, ते तुमची काळ्या टोपीचं ठीक आहे ना. राजकारण करू शकणार नाही. अहो, जरी बघा, तुमच्या पक्षामध्ये पण- आले पण तरी ते तुमच्या मनाने मॅडम येऊ वाद शकणार म्हणा. नाही. फक्त त्यांचं अहो, शरीरच अहो. तुमच्याकडे राहणार आहे. महाजन सर, राष्ट्रवादीच्या नाही, नेत्यांना हे सगळं आत्मविश्वासच बोलण्याचं राहिलेला तुम्ही नाही का हो? नाही. म्हणून ईडी, आयटी नाईक साहेबांच्या बाबतीतली गोष्टी याला अजून कुठलाही दुजोरा नाही. ही फक्त मीडियाच्या चॅनलवर चाललेली बातमी आहे. आता एका जबाबदार नव्या मुंबईच्या पदाधिकाऱ्याने SMS टाकलाय जो तुमचा चॅनल बघतोय. बरं, आपण महाजन सरांच्याकडे जाऊयात. महाजन सर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या, प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना आत्मविश्वासच नाही राहिलेला. पक्षाच्या विचारधारेवर त्यांचा विश्वासच नाही राहिला का? आता पक्षाची विचारधाराच नाही राहिली. काय झालं नेमकं? खरं तर एकट्या दुकट्या पक्षापेक्षा संपूर्ण राजकीय कम्युनिटी, पॉलिटिकल कम्युनिटी ज्याला म्हणतात, त्या पॉलिटिकल कम्युनिटीत आलेल्या क्रायसिस ऑफ कॅरेक्टरचं हे लक्षण आहे. एकदा एखादी राजकीय विचारसरणी आपण स्वीकारली की त्या विचारसरणीला पुढं नेण्यासाठी म्हणून आपली सर्व शक्ती पणाला लावावी, त्या विचारशक्तीच्या मागं जनसमर्थन उभं करावं आणि त्या आधारे सत्तेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा. जर नाही पोचवलं तर सत्तेवर अंकुश ठेवण्याचं विरोधी पक्षाचं कन्स्ट्रक्टिव्ह काम आपण करावं. अशा पद्धतीची साधारणपणे 1960पर्यंतची जी विचार करण्याची पॉलिटिकल कम्युनिटीची पद्धत होती ती आता हळूहळू लयाला चालली की काय अशी शंका येण्याजोगी ही परिस्थिती आहे. आता भारतीय जनता पक्ष हा 1984-85 कधीतरी मुंबईत स्थापन झालेला पक्ष आहे. सुरुवातीला गांधीवादी समाजवाद, नाही महाजन नंतर सर, असं बदलत आता आता- आत्मविश्वास संपलाय का? पण हां. आता आत्मविश्वास संपलाय? नाही नाही असं आहे की अशा एक व्यक्ती मिळून पक्ष होत असतो आणि पक्षाची म्हणून एक सामूहिक इच्छाशक्ती असते. बर. ती सामूहिक इच्छाशक्ती कधी संपत नाही. मग 10 लोक असो किंवा 1000 लोक असो, ती माणसं ढेपाळली आहेत, ढासळली आहेत बर. आणि त्यांना करमेन असं झालंय म्हणून ते असे निर्णय घेतात. शहाजी, सगळ्यात असं म्हटलं जात आहे की स्वबळावर लढलो तरी आमची सत्ता येईल असा तुमचाच अंतर्गत सर्वे सांगतो. मग आयारामांची गरज कशाला भासते? अतुल शाह, आवाज येतोय? माझा आवाज पोचतोय शहाजी तुमच्यापर्यंत? हा बस स्वबळावर लढलो तरी आमची नाही. सत्ता येईल बघा, असा एक- अंतर्गत सर्वे तुमचाच सांगतोय. मग तुम्हाला आयारामांची गरज का भासतीये? नाही, मी सर्वेचं नाही म्हणत. जे लोक, ज्या लोकांनी एक परफॉर्म केला आहे आणि त्या लोकांचा उपयोग पक्षामध्ये, त्यांना पक्षाचं धोरण, पक्षाच्या नेत्यांचं सगळं हे डेव्हलपमेंटची राजकारण याच्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल तर पक्ष वाढवायला काय हरकत आहे. त्याच्यामध्ये निष्ठावंतांचं काय सर्वे म्हणजे फक्त इलेक्शन ओरिएंटेड आम्ही करत नाही. फक्त इलेक्शन ओरिएंटेड नाही, ते तर आम्ही जिंकणारच आहोत. कारण लोकांचं ज्याप्रमाणे परफॉर्मन्स प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे, पण त्याच्याच बरोबर दुसऱ्या पक्षाचे चांगले लोक येत असेल तर त्यांची दारं आम्ही बंद करणार नाही. ठीक आहे. कारण एक- त्यांचा एक- पण उपयोग होईल पक्ष बांधणीमध्ये. नाही, अतुल म्हणून शाह, मला सांगा, हे- चंद्रकांत दादांनी लो- जाहीरपणे सांगितलेलं होतं हां. हसन मुश्रीफांना की तुम्ही आमच्याकडे या
हां, ते त्यांनी त्याला स्पष्ट तिथेच नकार दिला जाहीरपणे. त्यानंतर 2-4 दिवसामध्ये त्यांच्या याच्यावरती रेड पडली, ज्याच्यामध्ये काही आढळून अजून तरी आलेलं नाही. हे लक्षात घ्या. नाही नाही, हसन मुश्रीफांच्या वरती एक लक्षात घ्या, कागलचा जो मतदारसंघ आहे, कागलच्या मतदारसंघामध्ये तुम्ही विक्रमसिंग घाटगे यांचे पुत्र समरजित सिंग यांना तुम्ही त्यांच्या विरुद्ध उभा करण्याचा तुमचा प्रयत्न आहे. दुसरे जे पुत्र आहेत त्यांना सुद्धा तुम्ही तयार करता आहात. आणि शिवाय जर त्यांनी माघार घेतली तर तोही प्रयत्न करतात. माघार घेतली नाही तर रेडला तोंड द्या. रेडला तोंड तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला निवडणुकीमध्ये पराभूत होईल. राजकारणामध्ये मानत नाही तर नाही. तुम्ही आमच्याकडे या. हे स्पष्ट याच्यामधून रडगाणं आहे. हे स्पष्ट हरले तर ईव्हीएमचं कारण, मुश्रीफांच्या प्रकरणामध्ये हरले तर असेल ईव्हीएमचं कारण, अगोदर रेड का नाही बारामती लागली? जिंकलो तर अगोदर ईव्हीएम रेड का नाही. लागली तुम्ही? नाही, तुम्ही देसाई आतापर्यंत साहेब, प्रेशर करत होता. EVM बद्दल पण मी Even बोलतोय. जयंत पाटलांनी आमचं प्रदेशाध्यक्ष हरले तर EVM. राष्ट्रवादीचे त्यांनी आणि म्हटलेलं आहे, बारामती 5 जिंकले तर वर्षापूर्वी EVM नाही. त्यांना ऑफर देण्यात आली होती. हे तुम्ही सगळं आता आमच्याकडे या म्हणून. टाइम अशी टेस्टेड आहे. स्पष्ट ऑफर काही दिली होती. होणार नाही आणि यांनी या सांगितलं. जयंत पाटील यांच्यावर तुम्ही सडकून देसाई टीका साहेब, तुम्ही करता निष्पक्ष की घराणेशाहीने राजकीय लूट केली विश्लेषक म्हणतात. आहात. ते हे तुम्ही तर घराणेशाही निदान, म्हणतात, ते राजाराम बापूंचे तुम्ही तर सुपुत्र आहेत. असं मग त्यांना तुम्ही निदान ते लुटारू नयेत असं का? विश्लेषण करू ते जर नका. लुटारू असेल तर तुम्ही त्यांना काय अहो, घेताय? देसाई देसाईची साहेब, उत्तर मी द्या. तुमचा आदर करतो, पण तुमचं विश्लेषण हे बरोबर नाही आहे. हे भारतीय जनता पार्टी द लास्ट पार्टी. वी विल नेव्हर रिसॉर्ट टू सच ब्लॅकमेलिंग और धाक धमकी. अहो, लोक कित्येक उदाहरणं सगळे सांगता अख्ख्या येतील प्रदेशात कर्नाटकपासून. लोक येत आहेत. कोण? हसीन फारुख लोकं. अहमद आहेत आपल्यासोबत. फारुख अहमदजी, ईडी, आता अतुल शहा जे दावा CBI करतायत काय वाटतं? वाट लावली तुम्ही सगळ्या आमदारांचं काय केलं तुम्ही? यंत्रणांची. सगळ्या यंत्रणांची वाट लावली तुम्ही. मग? सगळ्या एक यंत्रणा नव्हे तर डेप्युटी गव्हर्नर आणि गव्हर्नर रिझर्व्ह बँक याला राजीनामा द्यावा लागतो. सीबीआय स्वतःच्याच मुख्य अधिकाऱ्याला थांबा लागते. तुम्ही काय सांगता शाहसाहेब, कुठल्या जगामध्ये आहात? फारुख अहमद आहेत आपल्याबरोबर वंचित बहुजन आरटीआयच्या आघाडीचे. कायद्याचं काय तुम्ही पायमल्ली करताय? कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावर टीका केली आहे. नक्की नक्की. मी आधी एक सांगतो की कोणत्या एखाद्या राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या कमजोर पक्षावर चिंता करण्याऐवजी सध्या या सगळ्यांनी मिळून, सेना बीजेपी असोत की काँग्रेस राष्ट्रवादी, हे चौघेही जण एकाच वर्गातले, सत्ताधारी वर्गातले एकमेकाचे भावंड आहेत आणि लोकांना फसवण्याचं काम यांनी केलेलं आहे. आज एखाद्या पक्षाची चिंता करण्यापेक्षा आम्हाला या देशाची, या देशातल्या संवैधानिक मूल्यावर आधारित लोकशाहीची काळजी वाटते आणि या सगळ्यांनी मिळून या देशाला फसवण्याचं काम केलेलं आहे. आतून हे सगळे एकच आहेत हे वारंवार आम्ही समोर मांडतोय. परंतु दिशाभूल करून, लोकांची दिशाभूल करून यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये याच पद्धतीनं नवीन पर्याय येऊन धनंजय शिंदे, तुम्हालाही असं वाटतं आतून ही सगळी मिली बघत आहे, आतून हे सगळे एकच आहेत? हो, बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर यांच्या पार्टनरशिपमध्ये कंपन्या आहेत. म्हणजे नितीन गडकरी आणि बाकीच्या काँग्रेस राष्ट्रवादी च्या नेत्यांचे जे काही उद्योगधंदे आहेत, तर तसेच म्हणजे खालपासून वरपर्यंत बऱ्याच ठिकाणी आहेत. पण मी तुम्हाला एक सांगतो की ही जी मोडस ऑफ ऑपरेंडी आहे, म्हणजे 5 वर्षात काहीच करता आलं नाही सांगण्यासारखं, आणि ईव्हीएमच्या माध्यमातून हे निवडून येत आहेत आणि त्यांना त्याची खात्री आहे. जर 220 जर लोक निवडून यायची खात्री असेल, चंद्रकांत दादा पाटलांनी स्टेटमेंट दिलेलं, तर तुम्हाला बाकीच्या पक्षातली लोक कशासाठी हवी आहेत? तर आम आदमी पक्षाला सुद्धा ह्यांनी दिल्लीमध्ये म्हणजे गँगवॉर जसं होतं ना, म्हणजे बंदूक ठेवायची आणि पैसे हप्ता वसुली करायची किंवा समोरच्याला धमकी द्यायची, तशा प्रकारचं गलिच्छ राजकारण भारतीय जनता पक्ष करते. गेल्या 5 वर्षांमध्ये, 4.5 वर्षांमध्ये आम आदमी पक्षाच्या जवळजवळ 23 आमदारांना यांनी खोट्या केसेस टाकल्या, यांना जेलमध्ये पाठवायचा प्रयत्न केला. पण 4 वर्षानंतर हे सगळे आमदार सही सलामत बाहेर आले, किंवा आमच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर सुद्धा यांनी धाड टाकलेली. तर हा गलिच्छ म्हणजे टोळी युद्ध जसं असतं तशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं राजकारण चालू आहे आपण आणि रमेश हे जास्त काळ टिकणार नाही. रमेश पांडव, तुम्हालाही असं वाटतंय कुठेतरी दडपशाही केली जाते, लोकशाहीचा विचारच केला जात नाहीये, कायद्याचं राज्यच राहिलेलं नाहीये? बिलकुल नाही, असं कुठलंही दडपशाही असेल असं वाटत नाही. मला असं वाटतं की कोणी काहीही म्हणो, गेल्या 4-4.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या शासनानं काम केलं, विशेषतः आरक्षण या संबंधाचं, ती संधी राष्ट्रवादीनं यापूर्वीच घालवली. यासारखी अनेक कामं जी या शासनानं केली त्याचा एक परिणाम आहे. दुसरी गोष्ट अशी की त्या पक्षाला, भारतीय जनता पक्षाला यांची गरज आहे असं नाही, पण जर कोणी असं येत असेल तर त्यांना नाही म्हणण्याचं काहीही कारण नाही. इतकं सामान्य ज्ञान तर त्या पक्षाला निश्चित आहे. मला असं वाटतं की आत्महत्येवर टीका करत असताना राष्ट्रवादीने आत्मपरीक्षण करायला हवं होतं शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये.
आपलं तळ का फुटलं याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. आणि बरं. मला एक या संबंधीचा अजून एक विचार व्यक्त करायचा आहे, तो असा की प्रत्यक्षामध्ये आपल्या पक्षाचे निश्चित स्वरूपामध्ये सिद्धांत कोणते होते, सिद्धांतालाच माणसं चिकटून राहिली का? आणि निश्चित पांडुजी, आपण एक शेवटचा या संदर्भात मुद्दा. सविस्तर चर्चा करूयात. लोकशाहीमध्ये पण हे ज्ञान काँग्रेसला नव्हतं का? पक्षात राहून सुद्धा काम करता येतं. माझं म्हणणं असं आहे की लोकशाहीमध्ये सुद्धा महा- विरोधी पक्षात महाजनजी. राहून काम करता येतं, याचं प्रशिक्षण मिळण्याची आवश्यकता आहे. धोरणं नाहीयेत आणि त्या धोरणांचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सुद्धा बसतोय आणि म्हणून दोनही जहाजं बुडती झाली आहेत. बरोबर बिलकुल नाही. परंतु असं विरोधी ज्यांना पक्षात म्हणायचं असेल काम करता येतं. असं त्यांना म्हणू द्या. ओ थांबा जरा, ओ मिस्टर पांडव थांबा जरा, ते मला विचारतायत. महाजन तुम्ही गप्प बसा, मला नेहमीच तुम्ही माहिती थांबा जरा. मध्ये मध्ये गप्प बसा काय म्हणताय त्यांना? तुम्ही गप्प बसा. प्रश्न तुम्ही तुम्ही गप्प गप्प बसा. बसा. तुम्ही कोण सांगणार? तुम्ही तुम्ही गप्प बसा, मला तुम्ही गप्प विचारतायत बसा. ते. त्या विचारतायत ना मला, त्यांच्याशी मला बोलू द्या ना. पांडवजी, पांडवजी, महाजन सरांना प्रश्न विचारला, त्यांना पूर्ण करू द्या, मग करता परत येतं. तुमच्याकडे येतो. मग महाजनांना मध्येच कोणता प्रश्न विचारायचा मला त्यांनी विचारू द्या ना, त्या मॅडम विचारतायत. पांडवजी, आपण महाजनांकडून उत्तर घेऊया. बोल. चालेल, महाजनांना उत्तर देऊ दे. चालेल. आता कळलं का? चालेल. कुणाला विचारला होता प्रश्न ते आता कळलं का? आता जरा तुम्ही गप्प बसा. कळलं ना? आता मुद्दा असा हा, की तुम्ही ही भाषा भारतीय बंद करा, जनता म्हणून मी पक्ष भाषा ही वापरतो. तुमची सिद्धांत- भाषा चुकीची असते. महाजन सर, काँग्रेस तुम्ही नेहमीच बरोबर राष्ट्रवादीची असता. ध्येय धोरणं या पक्षाच्या नेहमीच करता बरोबर संपली. असता, कार्यकर्त्यांना पुन्हा त्याच्यावर सांगू नका. विश्वास नाही, ध्येय धोरणच नाही राहिली काँग्रेस आणि राष्ट्रवादीला. भारतीय जनता पक्षाला आणि एकूण संघ परिवाराला काय ध्येय धोरणं आहेत याचा आधी विचार केला पाहिजे आणि मग इतर पक्षांच्या ध्येय धोरणांची पंचायत केली पाहिजे. कुणी काहीही म्हटलं तरी प्रत्यक्षात भारतीय जनता पक्ष हा उधार उसनवारीवर चाललेला पक्ष आहे. हे आजपर्यंत गेल्या 5-6 वर्षात आपल्या नीट लक्षात आलेलं आहे. आजच्या भारतीय जनता पक्षाचं स्वरूप आपण जर विचारात घेतलं तर अतुलशा उधार अशा इतर उसनवारीवरचा पक्ष आहे म्हणतायत पक्षातनं महाजन सर. अहो नाही, मला पुरं करू द्या ना. असं काय करता? मला पुरं करू द्या. आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर मूळ संघ किंवा जनसंघातनं आलेल्या कार्यकर्त्यांची भारतीय जनता पक्षातली संख्या फार तर 30 ते 32% असेल. बाकी सगळे असे बाहेरून आलेले आहेत. तेव्हा अशा उधार उसनवारीवर चालणाऱ्या पक्षानं इतरांच्या ध्येय धोरणांची किंवा तत्व विचारसरणीची पंचायत कशाला बरं करावी, अतुलशा असा उत्तर साधा द्या. प्रश्न आहे. अतुलशा उत्तर द्या. काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं मी तर खरं काँग्रेस सांगू का? सक्षम आहे या महाजन सगळ्या उद्या साहेब जर माझ्यापेक्षा समजा खूप सिनियर आहेत. अहो आता महाजन साहेब बोलू द्या ना. महाजन साहेब माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत. मी त्यांचा आदर करतो. पण त्यांनी माझा पक्ष किती टक्के आणि काय टक्केवारी त्याच्यात न पडता आपल्या आता टक्के किती राहिलेत आणि दुसरं म्हणजे काँग्रेसची काही पंचायत झाली आहे. आत्तापर्यंत जे आपलं इंडिपेंडन्स मुवमेंट होतं त्यावेळी एक कॉंग्लोमरेशन ऑफ पीपल म्हणून ती काँग्रेस आली. पण मग ऑफ लेट त्या लोकांनी ते घराणेशाही केली. मग नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, आता प्रियंका गांधी. आता काही काँग्रेसचे लोक हे सहन करणार नाही म्हणून आता ते बाहेर पडतायत. तर तुम्ही तुमचे टक्के सांभाळा. आमच्या पार्टी किती टक्केवर चालते आणि किती लोकांच्या आणि संघाला तुम्ही काय महाजन सांगता? हसतायत. संघ महाजनजी समजणार तुमच्या हसतायत कॅपॅसिटीच्या बाहेर आहे. कारण तुम्ही येऊन फक्त माझं ना असू द्या, फक्त येऊन टीव्हीवर संघाला शिव्या द्यायच्या. पण संघाचं काम तुम्ही जर का जाऊन अख्ख्या देशाला कळलंय पण तुम्हाला आयुष्यभर ते कळलं नाही आणि ते कधी कळणार नाही. कारण तुमचं मानसिकता तुमची बायस आहे. निश्चित आल्यावर संघाचं काम- आता लोक येत आहेत. संघाचं काम आणि- विरोधी नेत्यांना, विरोधी पक्षांना कळलेलं नाहीये आणि म्हणून पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे असं म्हटलं जाते. असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा केलेला आहे. याच विषयी सुद्धा चर्चा करणार आहोत, मान्यवरांची मतं घेणार आहोत. घेतो अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. असाच बेधडक मधली चर्चा अविरत सुरू राहील.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय बेधडक आणि आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय ज्येष्ठ नेते माजी मंत्री गणेश नाईक हे आपल्या सर्व सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश करतायत. भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरलाय. बुधवारी सकाळी 11:35 ते भाजपमध्ये प्रवेश करतील. एवढंच नाही तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेला उपस्थित असतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे नवी मुंबईमध्ये. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आपण यावेळी पाहतोय. नवी मुंबईतून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का बसलेला आहे. गणेश नाईक आता भाजपवासी होणार आहे. याच विषयी आपण चर्चा करत आहोत. खरं तर पांडव, मला तुमच्याकडे यायचंय. असं म्हटलं जात आहे की भाजपमध्ये अनेक निष्ठावंत आहे, अनेकांनी कामं केलेली आहेत. तुम्हाला असं खरंच वाटतं का की निष्ठावंत आहेत, गुणवान आहेत, कामं केलेली आहेत आणि त्यामुळे यांना बाहेरच्यांची गरज भासणं अत्यंत चुकीचं आहे, पण ते तसं होताना दिसत नाही? बाहेरची माणसं येणं स्वाभाविक आहे, वातावरण तसं आहे. भाजप अशा माणसांचं स्वागतच करणार. याचा अर्थ जुन्या मंडळींना बाजूला टाकणार असं मला वाटत नाही. मी त्या पक्षाचा प्रत्यक्ष कार्यकर्ता नाही, परंतु त्या ठिकाणी जे जुनी मंडळी आहेत त्यांनाही संधी देतील. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस याचा बॅलन्स करायचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. तसं कुणालाही करावंच लागतं. अन्य पक्षाच्या संबंधात असं झालं असतं तरी सुद्धा तसंच झालं असतं. काही नवे, पण काही पांडव, जुने, अशा संघ प्रकारचं परिवारातले balance आणि करून ते पुढे भाजपतले चालतील. हे जुने स्वाभाविक ज्येष्ठ आहे. काहीसे अडगळीत गेल्यासारखे झाले ना. त्यांना तर कोणीच विचारत नाही. एवढे सगळे नवीन आल्यानंतर त्यांना कोण विचारणार? विचारतील. नजीकच्या भविष्यात तेही तुम्हाला दिसेल. प्रत्यक्षपणानं स्वतः मुख्यमंत्री त्याचा बॅलन्स करतील असा मला विश्वास वाटतो. जरी मी प्रत्यक्ष त्याचा कार्यकर्ता नसलो तरी तुम्हाला असं मला जे वाटतं दिसतंय ते का असं आहे. निष्ठावंतांना डावललं जाणार नाही भाजपमध्ये, असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला पहिला मुद्दा हे सांगायचा आहे की भाजपमध्ये स्वतः जे बहुजन वर्गातले नेते होते त्यांचं काय केलं. खडसे एक सगळं चांगलं उदाहरण आहे. सेना असो की बीजेपी असो आणि या काँग्रेस राष्ट्रवादी. मला एक मुद्दा इथं मांडायचा आहे की नेमके जे कारण तुम्ही ईडीची आणि सत्ता दाखवली त्यासोबत दोन कारण अजून आहेत ज्याकडे दुर्लक्ष होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं राज्यामधल्या ज्या ज्या घराणेशाह्या पोचलेल्या आहेत आणि घराणेशाही व्यतिरिक्त इतर कोणत्याही निष्ठावान कार्यकर्त्यांना, बहुजन वर्गातील कार्यकर्त्यांना कधीच मोठं होऊ दिलेलं नाही आहे. इतपत की आता या लोकसभेमध्ये आपण बघितलं अशोक चव्हाणांनी स्वतःचा मतदारसंघ सोडला नाही. शरद पवार आणि अजित पवार यांनी त्यांच्या घराणेपुरतं मतदारसंघ सोडले नाही आणि अख्ख्या महाराष्ट्रामधल्या जागा त्यांनी जाणून बुजून हरलेले आहेत. या पद्धतीनं यांचं एक दुर्लक्ष जे आहे. आणि दुसरा एक मुद्दा मला मांडायचा आहे की नैतिक मूल्य नसलेले हे नेते सत्तेशिवाय जगू शकत नाहीत म्हणून तिथं जात आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मुद्दा आहे. राष्ट्रवादी आणि नैतिक मूल्य नसलेले नेते म्हणजे काय हो? महाराष्ट्राचा गेल्या 50 वर्षामध्ये किती विकास झालाय तुम्हाला माहिती आहे. शरद पवारांनी त्यांच्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये महिलांच्यासाठी, आदिवासींच्यासाठी, दलितांच्यासाठी, या देशातल्या महाराष्ट्रातल्या कामगारांसाठी, मुंबईच्या गिरणी कामगारांसाठी भूमिका घेतल्या. तुम्ही काय म्हणताय त्या ठिकाणी नैतिक मूल्य नाही? तुम्हाला काय अधिकार आहे कुणावर बोलायचा? तुम्ही कुठल्या स्वतःच्या सार्वजनिक जीवनामध्ये कुठल्या तरी एका घटकासाठी काय काम केलं आहे का? लोकमत टीव्ही चॅनलवर बोलवल्यानंतर एखाद्याची नैतिक मूल्य काढणार तुम्ही? ज्यांनी 50 वर्षाची हयात राजकारणामध्ये घालवली, ज्यांनी सत्ता भोगली, विरोधी पक्षामध्ये राहिले, ज्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफीची योजना आणली, शेतकऱ्यांना जगवलं, त्यांच्यासाठी तुम्ही सांगता नैतिक मूल्य आहे? तुम्हाला असं बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. पवार कुटुंबाच्या बाबतीमध्ये असं बोलण्याचा माफ करा, तुम्हाला अधिकार नाही. बारामतीमध्ये काय विकास झाला गेल्या 40 वर्षामध्ये बघितलं का? जुन्या काळामध्ये शरद पवार कॉलेजमध्ये होते, दूध देखील बाहेरून आणावं लागत होतं. ही वस्तुस्थिती होती. आज त्याच बारामतीचा काय विकास झाला? असं म्हटलं जात होतं, तुमच्याकडून नारा दिला गेला होता काँग्रेस युक्त भारत, पण आता भाजपच मात्र राष्ट्रवादी युक्त आणि काँग्रेस युक्त होतीये. नाही, आता मगाशी जे वक्ते होते काय की देशामध्ये अनेक कामं आहेत. कामाचं या लोकांनी डिसेंट्रलायझेशनच केलं नाही. फक्त मंत्रिपद किंवा ते हे महत्वाचं नसतं भारतीय जनता पार्टीमध्ये. संघांची जी शिकवणीक आहे,
अनेक अतुल शाह, प्रोजेक्ट्स मध्ये अतुल शाह, कार्यकर्ते आपण कामाला संघाच्या लागलेले आहेत. शिकवणीवर नंतर म्हणून बोलूया. आपण आम्ही संघाच्या सगळं शिकवणी balance अतुल करू. शाह याची चिंता संघाच्या नाही. शिकवणीवर आपण नंतर बोलूया. माझा सवाल असा आहे, तुम्ही काँग्रेस मुक्त नाही, भारत संघाच्या असा नारा शिकवणीवर दिलेला नाही होता, सांगत पण मी. भाजपच आता काँग्रेस युक्त आणि राष्ट्रवादी युक्त भाजप होते. नाही तसं होत नाहीये की अख्खी काँग्रेस अख्खी राष्ट्रवादी अख्खी आमच्याकडे नाही आलेली आहे. युक्त वगैरे म्हणू काय नका. राहिलंय? चांगले लोक आहेत, ते येत आहेत, नाही, अतुल आम्ही शाह, त्यांचा ठीक आहे. उपयोग करून गिरीश घेऊ. महाजनांनी आणि सांगितलंय, माझं म्हणणं 50 काँग्रेसचं ते परत 60 एकदा आमदार सांगायचं काँग्रेस आहे. राष्ट्रवादीचे त्यांच्याकडे काँग्रेसचं येतात. परत त्यांचे अहो, आहेच मला 80 बोलून द्या ना, 82 त्याच्यातले देसाई 50 ते मध्येच 60 जर कशाला येणार बोलता? असतील तर संपूर्ण पक्ष आल्यासारखंच आहे ना. देसाई एकदा साहेब, 50-60 तुम्हाला आल्यावर काय उरलेले एवढं कशाला राहतील, हा विश्लेषण भाग आहे. करा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही पूर्वीचा आणि आत्ताचा याचा विश्लेषण फरक करा. आपण लक्षात घेतला पाहिजे. पूर्वीचं बेरजेचं राजकारण असं यशवंतराव साहेब म्हणत असत, किंवा काँग्रेस समाजवादी पक्षातनं शेका पक्षातनं अनेक लोक आले, ते विचारसरणीच्या आग्रहापोटे आले ते काँग्रेसमध्ये. तो किंवा यशवंतराव सुद्धा काँग्रेसमध्ये बाहेर आले होते. ते पुन्हा काँग्रेसमध्ये काय येऊ इच्छित होते, त्यांना कुठली सत्ता वगैरे अशा प्रकारची पाहिजे नव्हती, कारण काँग्रेस हाच विचार आपला आहे हे त्यांना माहिती. काही दिवस वाट त्यांची दुसरीकडे गेले होते ते. पण हा फरक लक्षात घेतला अतुल शाह पाहिजे. बोला. आज सत्ता आणि पदांसाठीच जात आहेत. देसाई कपिल साहेब. पाटील त्याच्यावर तुम्ही प्रेम करा. ऐका, कपिल पाटील असतील, विजयकुमार गावित देसाई असतील, साहेब, हे आता तत्वनिष्ठ लोकांना result पाहिजे. अतिशय वैचारिक आणि ते राजकारण result दिलेले करणारे आहे. अशा महान म्हणून विभूती आहेत का गावोगावी- तुमच्याकडे? गणेश गावोगावी नाईक आम्ही आता result तुम्ही दिलेला घेताय, आहे. पण बाकीचे जे मग ते आतापर्यंत अख्खं आलेले ते काय हिंदुस्थानात- महान विभूती तुम्ही अहो, घेतलेले देसाई आहेत? साहेब, तुमच्याकडे आणि आलेले त्यांना आहेत वाटतं गणेश त्यापैकी नाईकांना एकही भ्रष्ट नाही की तुमच्याकडे जर का मला आलेल्यापैकी. खरोखर अहो, नवी तुमच्या मुंबईला उत्तर विकासाकडे प्रदेशमधला जो नेण्याचं आमदार काम आहे असेल, त्यांच्याही तर सरकार, बलात्कारित केंद्र सरकार आणि राज्य मुलीवरती बलात्कार सरकारच्या केल्यानंतर तिच्या जोडीने कुटुंबियांना काम मारण्याचा केलं तर प्रयत्न मी करणारा गतीने विकास असा हा करू पक्ष आहे. शकतो. आणि हे हे पांडव सगळे सांगतायत त्या की पद्धतीने हे गेले पक्ष असतील. काँग्रेस आणि पण राष्ट्रवादी आता- जाऊ दे. रणजित शिंदे, आमचा तुम्हाला फक्त वाटतं? विचारसरणीवर चाललेला तुम्ही पक्ष जरा आहे. समजा मी याला काय काय अर्थ बोलतोय. आहे? डिफरन्स याला काय होतं? यालाच पार्टीने म्हणायचं. अजिबात समजा, कुठलाही समजा. डिफरन्स नाही तुमच्यात आणि आता बाकीच्यांच्यामध्ये. लोकांना quick तुम्ही result पूर्णपणे पाहिजे. आता युवकांना पूर्णपणे quick result राम तेरी पाहिजे. गंगा मैली आणि तो तशा बदल प्रकारची आणि अवस्था फक्त झालेली आहे. भारतीय जनता तेव्हा पार्टी काहीही देऊ वर शकतो. तोंडाने हे बोलायचं लोकांना कारण नाही. कळून तुमच्या चुकलेलं आहे. पक्षात आणि ज्या इतरांच्यामध्ये गतीने काडीचाही हा फरक नाही. विकास उलट आता करायचा नरेंद्र असेल मोदींनी तर आता भाजपशिवाय गटारगंगा होत चालली आहे. पर्याय नाही. आल्यानंतर रणजित शिंदे, लगेच पटतंय तुम्हाला? दुसऱ्या दिवशी कसला यांनी कामाला सगळं सुरुवात भकास करून केली टाकलेले आणि आहे. संविधानिक रिझल्टच्या अगोदर संस्थांची वाट लावलेली आहे. रोड मॅप आणि सुरू केला. decentralization फरक नसेल म्हणतात. तर कुठे काय येत decentralization आहेत? केलं याच्याबद्दल जर सांगा तुम्ही. काहीही फरक नसेल सगळ्या ज्या तर काय संस्था येत आहेत, आहेत अहो, याचं सगळ्या ज्या सुद्धा संस्था आहेत देसाईंनी त्यांचं लिहिलं पाहिजे. सेंट्रलायझेशन करून लोकांनी केंद्र हे तुमचं सरकारने सगळे negative अधिकार राजकारण स्वतःच्या असेल, हातामध्ये त्याला घेतलेले काय आहेत. करून आणि टाकलेलं आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे का भारतीय महाराष्ट्रातलं जे जनता सरकार आहे लोकांनी आपण बघितलं असेल केलेलं आहे. 2014च्या विधानसभेच्या न नंतर जात पर, न शिवसेनेने पात पर, विरोधी पक्षांना सिर्फ विकास पक्षनेते पद न जात स्वीकारलेलं पर, न पात त्यावेळेस पर, सिर्फ विकास दादा पर. जरा ऐकून घ्या. आता अतुलभाई जरा लोकांना ऐकून घ्या. आता कळून चुकलंय तुम्ही किती अतुलभाई हे ऐकून घ्या ना EVM जरा. काढा, किती ते तुम्ही ईडी काढा, त्यांनी काही होणार नाहीये. ईव्हीएम बद्दल पण किती चर्चा. अरे तू काय बोलताय तुम्ही अतुलभाई? नाही, नाही, एक मिनिट कळून चुकलं नाही मूळ मुद्द्यावर या ना अतुलभाई. तुम्ही काय भाषका गप्पा करताय? मला एक सांगा, तुम्ही पार्टीचा डिफरन्स एवढा कृतज्ञपणा? अहो तुमचं हे सरकारच जेव्हा आवाजी मतदानाने तुम्ही अहो, बहुमत तुम्ही सिद्ध मला केलं गप्पा वगैरे शिकवू त्यावेळेस नका. तुम्हाला राष्ट्रवादीने सपोर्ट केलेला नाही, आणि तुम्ही तुम्ही आज त्या गप्पा राष्ट्रवादीला बिप्पा फोडताय. हा? जनाची नाही तर तुम्ही मनाची तरी म्हणता, थोडीशी EVM तुम्हाला पाहिजे. आहे. तुम्ही अहो, तो तुम्ही जो तुमचा ब्रह्मराष्ट्र पक्ष जो होता म्हणजे जो प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवायचा, तुम्ही तुमच्या पार्टनर पक्षावरती शिवसेनेवरती पण तुम्ही शिवसेना पण संपवायला लागलेला आहात. तुमची भाषा काय होती विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला? करू नका. गेल्या 5 शिवसेनेची वर्षात चिंता राज्यामध्ये तुम्ही ज्या करू काही नका. नगरपालिकेच्या शिंदे निवडणुका झाल्या तुम्ही आज त्यावेळेस पार्टीची तुमची भाषा चिंता काय करा. होती? आता तुम्ही भारतीय का जनता माघार घेतली? पक्षामध्ये लढलात कार्यकर्त्याला तुम्ही काडीची गोव्यामध्ये. ही लढलात किंमत तुम्ही नाहीये मुंबईमध्ये. आणि म्हणून तुम्ही हे तुमची इम्पोर्ट चिंता करा. मगाशी आमची म्हणाला आणि शिवसेनेची की तुम्ही इम्पोर्ट चिंता एक्सपोर्ट करू नका. कंपनी बनलेली अहो, आहे. एकदा ते नोटबंदीच्या सरकार आलं, माध्यमातून जनतेच्या anarchist खिशातल्या लोकांचं पैशांची सरकार चोरी केली गेली. दिल्लीमध्ये जाऊन इलेक्ट्रॉल विचारा, बॉन्ड काय काय चाललंय? चाललंय? पैसा जो शिंदे कुठं साहेब, आला तुम्ही ऐकून आता घ्या. पैशाचा चिंता करू गैरवापर नका. करून आणि अतुल आता शाह ज्या काही ऐकून घ्या. सरकारी अतुल शाह अहो बोला. तसं ते security जोरावर agency EVM ज्या आहेत, जोरावर त्यांचा हे खूप वापर झालं. करून तुम्ही नाही, विरोधी शिंदे पक्षातल्या साहेब, नेत्यांना तुम्ही धनंजय, धमकावताय, त्यांच्यावरती धनंजय, दबाव टाकताय. माझा कारण एवढं तुमचं म्हणणं- स्वकर्तृत्वावर ऐकूया तुमच्या ऐकूया सगळ्या आपण गावात आपण तुमचा आपण विश्वास आपण नाहीये. थोडंसं ऐकून घेऊया. त्यावरून हे सगळं आपण झालेलं आहे. थोडंसं ऐकून घेऊया. बोला. अतुलच्या 30 सेकंद तुम्हाला. कोण नाही असं आहे की हे सगळे आरोप धनंजय शिंदे ही इज माय फ्रेंड इज अ नाईस यंग मॅन, पण त्यांनी आता शिवसेना बद्दलचं मला सांगायची गरज नाही. तुम्ही तुमची पार्टी हो, बघा. तुमचा मित्रपक्ष आहे तो, असं काय करताय तुम्ही?
मुंबईमध्ये येणार होते नाही, पण तेच कशाला चिंता करतायत? ते त्याची चिंता त्यांनी नाही, त्यांच्या तुमचं पक्षाची शिवसेनेबरोबर महाजनचं- वागणं, आमच्या महाजनचं युवांच्या मदत करता, संसार तुमचं एकत्र बघा, करताय बरोबर तुम्ही. राजकारण. अहो, तुम्ही संसार एकत्र तुमचं करताय दिल्लीमध्ये तुम्ही, काय अमित होणार शहा. आहे ते बघा. दिल्लीमध्ये
दिल्लीमध्ये काय होणार दिल्लीमध्ये बरोबर तुम्हाला आहे. एकदा पण ती 2015ला शिंदे चांगला साहेबांनी तडाखा चिंता दिलेला आहे. तुमचं निम्म मंत्रिमंडळ दिल्लीच्या विधानसभामध्ये जाऊन हो, आहे बसलेलं. ना. 70 पैकी 67 आम्ही निवडून आणले. अहो, तुम्ही आमच्या आता 22 बघा ना आमदारांना पण. जेलमध्ये टाकले तरी सुद्धा आमचा म्हणून- पक्ष एकसंघ आहे. त्यावेळी तुम्ही EVM नाही तुमच्या बोलले. कूटनीत्यांचा वापर केला. पैसा पण असेल, आम्ही EVM नाही बोललो. ईडी असेल, केवीच्या सीबीआय EVM असेल, च्या माध्यमातून सगळ्यांचा वापर केला. तो आम आदमी ते पक्षावर जिंकले. काडीचाही परिणाम झाला नाही, कारण आम्ही आमचे accept आमदार केलं. एकनिष्ठ आम्ही आहेत. EVM चं आणि मानते. तुम्ही जे काही दबाव शिंदे तंत्र साहेब, टाकताय, जो काही तुम्ही पैसा आता टाकताय, जो काही तुम्ही EVM त्यांच्यावर म्हणता. प्रेशर टाकताय, शिंदे त्याचा साहेब, आमच्यावर शिंदे काडीचाही साहेब, परिणाम होणार आपण नाही. ऐकून घेऊया, आपण ऐकून घेऊया. अगदी थोडाच वेळ उरला. अतुल शाह, हा बोला बोला, मुद्दा स्पष्ट मांडा. बोला. नाही शहाजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. तुम्हाला वेळ दिला होता मी मगाशी पूर्णपणे. महाजन सर, मला सांगा, आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर घराणेशाहीचे आरोप झाले, पण आता नाईक घराणं भाजपात आलं, पिचड घराणं भाजपात आलं, विखे घराणं भाजपात आलं, मग आता भाजपमध्ये पण घराणेशाहीच ना? हो, त्याचं कारण भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठत्व भावनेतून आलेला एक सिद्धांत आहे. तो असा आहे की आम्ही करतो ती श्रावणी आणि बाकीचे खातात ते शेण. त्यामुळं इतरांच्या घराणेशाहीवर बोलत असताना बरोबर. आपल्या स्वतःच्या तालुका आणि गाव पातळीपासून ते देश पातळीपर्यंतच्या घराणेशाहीवर बरं. पांघरून टाकायचं आणि बरोबर. इतरांच्या सोयीस्कर विसरते घराणेशाहीवर भाजप. बोलत राहायचं. बरं. हा पांडे त्यांचा सर. मूळ सिद्धांत आहे आणि तो वर्चस्व भावनेतून निर्माण झालेला आहे. पांडव सर, आजपर्यंत संघ आणि संघ परिवार आणि भाजप घराणेशाहीचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर करत होते. आता तुमचं काय वेगळं? आता घराणेशाही तुमच्याकडे पण. आपण काहीतरी गडबड करताय. संघाने असं कधी राजकारणाच्या संबंधात टीका केलेली नाही. घराणेशाही संबंधात काही बोललेले नाहीयेत. खरं म्हणजे मला इथं का बोलावलं हे मला माहिती नाही, परंतु तुम्ही बोलावलं म्हणून मी आलो. संघाचं असलं काही म्हणणं नाहीये. राजकारणाच्या गतीनं राजकारण सगळं चाललेलं आहे. पण मला मात्र या ठिकाणी 2 मुद्दे मांडायचे आहेत. एक, आपापली खिंडारे सांभाळले पाहिजेत, आपापली खिंडारे सांभाळली पाहिजेत. लोकांवर शेवटी लोक काय जात आहेत आपल्याकडून ते पाहिलं पाहिजे. तिकडे लक्ष द्या. लोक का बरं इकडे भाजपाकडे जात आहेत ते बोलायचं सोडून दबण्या इतकी दुबळी ही बाकीची राजकीय पक्षाची मंडळी कधीपासून झाली? एवढी का दबायला लागली? अहो, संघाने गेल्या 100 वर्षामध्ये काय पोखरण्याचं दबाव? काम केलेलं आहे याच्याकडे लक्ष वाळवीसारखं. द्या मला आणि असं म्हणूनच वाटतं. स्वातंत्र्य संघाने लढ्यामध्ये असं सुद्धा काही तुम्ही केलेलं इंग्रजांच्या नाही. बाजूचे होतात. संघाला त्याच्याशी तुम्ही काय काही देणं संघाबद्दल घेणं सांगताय नाहीये. सर आम्हाला? तुम्ही राजकारणामध्ये संघाने जे काय काही केलेलं आहे, चालू आहे, संघाचा त्याच्या इतिहास बघा. संघाला काही देशाच्या देणं घेणं नाही. स्वातंत्र्यामध्ये संघाचं संघाचं काम काय स्वतंत्र कॉन्ट्रीब्युशन आहे. होतं याच्याबद्दल तुम्ही संघाचं- 4 मुद्दे सांगू शकाल का? होय, स्वतः हेडगेवारांनी संघाने स्वातंत्र्य देशातल्या संग्रामामध्ये संस्था भाग घेतला. वाळवीसारख्या 1200 पोखरून टाकल्या, भाग घेतला. पोखरून टाकल्या. आता त्याच्यावर आणि आता स्वतंत्र हेच लेख आहे. तुमची जी तुम्हाला मी राजकीय पाठवू शाखा आहे शकतो. भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय ते स्वयंसेवक करताय. संघ या फोडाफोडीचं देशाच्या राजकारण करताय. स्वातंत्र्यासाठी आणि लढला. समाजातली जी याची काही तुम्हाला नैतिकता माहिती असते, नसेल, पण मला त्याची नैतिकतेची माहिती चाड आहे. नसलेली फक्त राष्ट्रीय मोठी मोठी स्वयंसेवक भाषणं संघ द्यायची देशाच्या आणि जो काही बहुजन स्वातंत्र्यासाठी समाज आहे लढला. या तुम्ही माध्यमातून नव्हता मनुस्मृती त्यावेळेला. राखवायचा तुमचा जो हे काही लक्षात घ्या. कुटील डाव जो तुम्ही आहे वाचत तो नाही, यावेळेला त्याची काही माहिती टिकणार नाही. आणि आणि म्हणूनच त्याच्या संबंधात तुम्हाला स्वतः सांगतो की तुमचं हेडगेवारांनी सरकार घेतला. केंद्रामध्ये आहे, आपल्याकडे तुमचं नाव आहे, राज्यामध्ये लिस्ट सरकार चालली आहे. आहे. पांडवजी, आवाजी मतदानावर तुम्ही पांडवजी, राष्ट्रवादीचा सपोर्ट करून उभा राहिलेला आणि तोच पक्ष तुम्ही आता फोडाफोडीचं जे काही गलिच्छ राजकारण करताय, ह्या राजकारणाला, हे महाराष्ट्रातल्या जनतेला हे राजकारण मान्य नाहीये. संघावर टीका करू नका. संघाशी याचा काही संबंध नाही. अहो, तुमची भारतीय जनता पक्ष ही संघाची राजकीय शाखा आहे की नाहीये? तुम्ही किती संघावर राज्याचे मुख्यमंत्री संघाचे नाही आहेत की नाहीयेत? राजकारणाच्या मला असं वाटतं पटलावरून की याची धूसर होऊ चर्चा पाहतेय. तुम्ही स्वतंत्रपणाने विधानसभा केली पाहिजे. निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा राजकीय पटलावरून नाहीशी होणार का, याच वर आता आपण पुढे चर्चा करणार आहोत. घेतो अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.